बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली आहे गोलंदाज विराजला. कारण हा चेंडू थोडासा जास्त बाउन्स होता, मात्र राहुलने त्यालाही सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिले. मनोज खंडागळे यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. प्रेक्षणीय मॅच मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसतील. इथे चेंडू हवेत आहे, अनिकेत झेल का आलेले, त्यामुळे राहुलला माघारी परतावं लागेल. 27 धावांची भागीदारी ते समाप्त होते. काटेला लागणारा हा पहिला धक्का 27 वरती. राहुल चौधरी बॅक टू द पॅव्हेलियन. वन झेल आता बंद या स्पर्धेत पकडण्यात आलेले आहेत. 27 वरती पहिला धक्का लागल्याने आता रोहित पाटील आलेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज विराज, ज्याला 1 बाउन्सची वॉर्निंग सुद्धा देण्यात आलेली. पुढच्याच बॉलवरती त्याने लगेचच विकेट घेतली. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहित आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रोहित पाटील 45 नंबरची जर्सी तुम्हाला पाहायला मिळते. दुर्गा पंता क्रिकेट संघ काटेही 27 वरती 1 विकेट. तिसरं षटक प्रगतीपथ असताना आगासांच्या विरोधात खेळत असताना पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. यातून विनर टीम दुसऱ्या फेरीमध्ये ज्यावेळी मॅच खेळेल उत्सारगर सोबत त्यांना खेळावी लागेल. पहिलाच बॉल टायमिंग झालं नाहीये. अनिकेत वेगाने आलेत. दुसरा झेल अनिकेतने टिपलाय. रोहित पाटील 0 वरती बाद. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. विराजच्या खात्यामध्ये दुसरी विकेट तुम्हाला पाहायला मिळते. विशाल चौधरी येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. 27 धावांची भागीदारी जरूर झाली, मात्र 27 वरती पहिली विकेट, 27 वरती दुसरी विकेट. $999 चेंडू आणि 1855 धावा आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बनलेले आहेत. आणि विराजच्या माध्यमातून 1000वा चेंडू या स्पर्धेतील फेकला जाईल. अशोक पाटील बघा काय स्कोरिंग आहे त्यांची. असे स्कोरर असल्यानंतर समालोचन करायलाही थोडंसं सोपं जातं. अचूक माहिती क्रिकेटची ज्यावेळी मिळते, एक्झॅक्टली या स्पर्धेत किती बॉल पडलेत, किती चौकार, किती षटकार, किती विकेट, किती लेग बाईज, किती बाईज. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदाच स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये ज्यावेळी समालोचन केलं, नक्कीच राजेश दादा पाटील यांचा मी उल्लेख करेल. त्यांची आम्हाला भरपूर मदत मिळाली. ज्यावेळी प्रीमियर कॉलनीच्या मैदानात पहिल्यांदाच आम्ही ज्यावेळी रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये समालोचन केलं. अचूक माहिती. इथे बॅटची कडा आणि आपण पाहतोय हॅट्रिक पूर्ण केली विराजने. काय पलटवार केला या मॅच मध्ये. आणि 1000वा बॉल सुद्धा होता आणि त्या बॉलवरती हॅट्रिक पूर्ण झाली. बघा विशाल 0 वरती बाद, रोहित 0 वरती बाद आणि त्यामध्ये राहुल बाद झाले होते. म्हणजे विकेट हॅट्रिक आजच्या दिवसातील पहिली आपल्याला पाहायला मिळते विराजच्या नावावरती. सुमित पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. बघा 1 बाउन्सची वॉर्निंग विराजला जशी दिली, त्यानंतर विराजने काय पलटवार केलाय. चौकार जो आला होता त्यानंतर 1 बाउन्सची वॉर्निंग देण्यात आली आणि त्यानंतर विकेट हॅट्रिक. बघा करण बेडेकरने एक चांगला झेल टिपलाय एस्टनच्या मागे. विराजलाही माहिती आहे केजू नाहीये, त्यामुळे आपल्याला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. मुख्य गोलंदाज म्हणून त्यांची आता भूमिका आहे केजू नसल्यानंतर. 27 वरती 3 विकेट गेलेत. 27 वरती पहिली विकेट, 27 वरती दुसरी विकेट आणि 27 वरती तिसरी विकेट विराज. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सेफ आपण पाहिलं तर विनायक पाटील आहेत. फोर्ट्रिक पूर्ण केली आहे. कौतुक व्हायला हवं विराज मुंडेचं. काय गोलंदाजी केली, पलटवार केलाय. चांगली धावसंख्या 27 धावांची भागीदारी आणि त्यानंतर फोर्ट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विराज मुंडे.
फोर्ट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. ज्यावेळी या स्पर्धेतील 998 चेंडू पडला विकेट, 999चा चेंडू पडला विकेट, 1000वा चेंडू आणि 1001 असे 4 विकेट गेलेत. विराज